नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा होणार आहे. मालिकेमध्ये आता रमाच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजे शशिकांतने रमासाठी जो मुलगा बनवलेला आहे बघितलेला आहे सनी, त्याची एंट्री होणार आहे आणि सनीला पाहताच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. तर रमाने इकडे ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आता मला हे सगळं ॲक्सेप्टच करावं लागेल. अक्षय जो म्हणतोय त्याच्या म्हणण्याप्रमाणे मला वागावं लागेल असं रमाने ठरवलेलं आहे. इकडे सगळेजण आता पूजा करत आहेत आणि अक्षयच्या जोडीला रमा उभी आहे आणि रमा आणि अक्षय दोघंजण जोडीने पूजा करत आहेत. तेव्हा तो जान्हवी वहिनीला म्हणतो की जान्हवी वहिनी, हे ना आत्ता आम्ही पूजा करतोय ना एकत्र, त्याचा व्हिडिओ बनव, सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. कारण मुकादमांच्या घरी कामवाल्या मावशीलाही आरतीचा मान दिला जातो, पूजेचा मान दिला जातो, हे सगळीकडे कळलं पाहिजे. पण रमाला मात्र खूप राग येतो. अक्षय जेव्हा तिला कामवाली मावशी म्हणत असतो तेव्हा रमाला हे अजिबात आवडत नाही. तेव्हा शशिकांत मुकादम तिथे येतो आणि सगळ्यांना सांगतो की रमाचा होणारा नवरा आलेला आहे, चला चला. म्हणजे शशिकांतने जो मुलगा बघितलेला आहे सनी, रमासाठी तो आलेला आहे. आणि मग शशिकांत सगळ्यांना घेऊन जातो आणि सनीची एंट्री होत आहे. सनी म्हणजे कुंड मवाली असा तो मुलगा आहे. आणि अक्षय जेव्हा सनीला पाहतो तेव्हा अक्षयला धक्का बसतो. अक्षय पाहतच राहतो. त्याचबरोबर सीमा, त्याचबरोबर घरातील सर्वजण पाहतात. सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो तर रमाला बसलेला असतो. कारण असा मुलगा, असं स्थळ तिच्यासाठी आलेलं आहे ते पाहून तिला कळतच नाही आहे की नक्की आता काय निर्णय घ्यायचा आणि काय बोलायचं, या सगळ्यामध्ये काय होणार आहे याच गोष्टीची जाणीव तिला कळतच नाही आहे. त्यानंतर सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहत आहेत, परंतु आता कोणाच्यातच धाडस नाही. आता रमा काय निर्णय घेणार? तिचा नवरा आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे, ही गोष्ट तिने सर्वांच्या समोर कशी आणणार, सगळ्यांना कसं सांगणार, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे मूर्ती बाप्पाची पडत असते त्यावेळेस रमा मदतीला येते आणि रमा ती बाप्पाची मूर्ती सावरते आणि अक्षय आणि रमा दोघंही बाप्पाची मूर्ती घेऊन आता मुकादमांच्या घरामध्ये प्रवेश करत आहेत. म्हणजे बाप्पासोबत आता अक्षय आणि रमा या दोघांचाही गृहप्रवेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. रमा खरं तर खूप खुश झालेली असते. फायनली अक्षय आणि रमा या दोघांच्या जोडीने बाप्पाचं आगमन केलेलं असतं, ही गोष्ट घडत असते. रमाला खूप छान वाटत असतं. अक्षय आणि रमा हे दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, पण अक्षयही काही बोलत नाही, तोही शांत राहतो. अक्षय आणि रमा दोघंही बाप्पाला घेऊन आता घरामध्ये येत आहेत आणि तेव्हा घरातील सर्वजण तिथं आहेत, पण कोणीच काही बोलत नाही. कारण बाप्पाचं आगमन होणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते वेळच्या वेळी झालं पाहिजे, त्यामुळं घरातलं कोणीच काहीच बोलत नाही. रमा पण खुश असते, तिलाही खूप छान वाटत असतं. फायनली अक्षयसोबत तिने मुकादमांच्या घरामध्ये पाऊल टाकलेलं असतं आणि बाप्पाचं पाऊलही मुकादमांच्या घरामध्ये पडलेलं असतं. म्हणजे बाप्पाच्या आगमना दिवशी खरं तर अक्षय आणि रमा यांच्या बाबतीत खूप छान अशी गोष्ट घडलेली असते. रमा म्हणते की खरंच हे खूप छान झालेलं आहे. तिला छान वाटत असतं. इतके दिवस ज्या गोष्टीची ती वाट बघत होती ती गोष्ट आता समोर आहे आणि तिला हे सर्व जेव्हा घडतंय ते पाहून बरं वाटत आहे. तिचा नवरा आहे अक्षय आणि त्या मुकादमांच्या घरातला तिचा जो हक्क आहे तो तिला मिळत आहे बाप्पाचं आगमन करण्याचा, बाप्पाची पूजा करण्याचा. कारण मुकादमांच्या घरी गणपती बसवायचा ही कन्सेप्ट रमाने आणली होती, ही रीत रमाने चालू केली होती आणि आज तिलाच तो मान मिळत नव्हता, तर अक्षयने तिला तो मान मिळवून दिलेला आहे. त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा दोघंही बाप्पाच्या समोर उभे आहेत. अक्षय म्हणतो फायनली आम्ही दोघांनी जोडीने दर्शन तर घेतलंच. म्हणजे अक्षयला रमासोबत जोडीने दर्शन घ्यायचं होतं आणि ते दर्शन अक्षय आणि रमा या दोघांनी जोडीने घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय रेवाकडे पाहत असतो आणि म्हणत असतो की हे सगळं जे नाटक आहे ते मला या रेवासाठी चालू करावं लागत आहे. या रेवामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि तिच्यासाठीच मी हे सगळं नाटक करत आहे. काही झालं तरी मला रमाला तिचा हक्क मिळवून द्यायचा आहे. तिचा हक्क, तिचा अधिकार, तिच्यामध्ये ती ताकद मला निर्माण करायची आहे, ज्याच्यामुळं रमा हे सगळं मनापासून स्वीकारू शकेल किंवा या सगळ्याला विरोध करू शकेल. जर रमाने हे सगळं स्वीकारायचं ठरवलं तरी मी तिला आणखी तिथपर्यंत पुश करेल आणि तिने जर ते स्वीकारलं आणि त्या क्षणी तिला जाणवेल की नाही माझं लग्न झालेलं आहे, ही गोष्ट आपण सर्वांनाच सांगितली पाहिजे.
इथंपर्यंत अक्षयला रमाला नेऊन ठेवायचं आहे. हे सगळं अक्षयने ठरवलेलं आहे. आणि आता पूजा सुरू असते. घरातलं कोणीच काहीच बोलत नसतं. अक्षयच्या हातात आरतीचं तबक असतं. सगळेजण आरती करत असतात. पण अक्षयचं लक्ष रमाकडेही तेवढंच असतं. आणि अक्षयला जाणवत असतं की अक्षय जेव्हा रमाकडे पाहतो तेव्हा रमाला चक्कर आल्यासारखं होत आहे. तिला काहीतरी त्रास होत आहे. ही गोष्ट अक्षयच्या लक्षात येते. परंतु रमा स्वतःला सावरत तिथे तशीच उभी असते आणि अक्षय तिला पाहत असतो. आणि मग रमा आरती पूर्ण होईपर्यंत स्वतःची काळजी घेत आहे, स्वतःला सावरत आहे. आणि त्याचबरोबर इकडे अक्षयचं लक्ष रमाकडे आहे आणि रमा अक्षयकडे पाहत असते. तेवढ्यात रमाचा तोल जाणार असतो. अक्षय आरतीचं तबक समोर ठेवतो आणि रमाला सावरतो. त्याचवेळी मयुरीही तिथं असते आणि मयुरीही अक्षय आणि रमा या दोघांना सावरण्यासाठी तिथं येते. म्हणजेच अक्षय जेव्हा रमाला सावरत आहे तेव्हा मयुरीने पण रमाला आधार दिलेला आहे. तेव्हा आयाजी म्हणतात तिला आत घेऊन जा. आणि अक्षय एक खूपच भारी आयडिया करतो. कोणाला कळायच्या आतच रमाला तो त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. सगळेजण तिथे असतात. तेव्हा आयाजी म्हणतात की चला पुढची पूजा करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे अक्षय जेव्हा रमाला त्याच्या रूममध्ये घेऊन गेलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर अक्षय म्हणत असतो की हे सगळं जे काही घडतंय ते तुला माहिती आहे ना. तेव्हा रमा म्हणते तुम्ही मला या रूममध्ये का आणलेलं आहे? मी या रूममध्ये नाही थांबू शकत. अक्षय म्हणतो की आत्ता तुला जर वरती न्यायचं असेल तर मला उचलून न्यावं लागेल. तू शांत झोप इथे. मी सांगितलंय ना तुला झोप. असं म्हणत अक्षयने रमाला त्याच्या बेडवरती झोपायला सांगितलेलं आहे आणि तिथे अगदी तिला ठणकावून सांगत आहे की उठायचं नाहीस, झोपून राहते. आणि रमाला तर खूपच छान वाटत आहे. आज तिच्या हक्काची जागा, तिचे हक्काची रूम आहे. त्या रूममध्ये अक्षयच्या बेडवरती म्हणजे तिचा आणि अक्षयचा जो बेड आहे त्याच्यावरती झोपायला तिला मिळत आहे. इतके दिवस झालं ती या गोष्टीची वाट पाहत होती आणि फायनली ती गोष्ट तिला मिळालेली असते. तेवढ्यातच रेवा आयाजी तिथे येतात आणि ते दोघेजण इकडे अक्षयला ओरडू लागलेले असतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हे सगळं मी मुद्दाम करतो, तुमच्या लक्षात येत नाही आहे का? कारण तिचा विश्वास मला मिळवायचा आहे आणि तिचं लग्न लावून टाकायचं आहे. मला ती या घरामध्ये जास्त नको आहे आणि तिचं लग्न माझ्यासोबतच माझ्या मांडवात करायचं आहे. कारण मुकादम कंपनीचं जे काय नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं आता ते भरून येण्यासाठी, कारण मुकादम कंपनीच्या बाबतीत काय झालेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं हा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे. आपल्या बिझनेसच्या दृष्टीनं हा सगळा मी केलेला खटाटोप आहे. त्यामुळं आजी तू असं काही बोलू नकोस. अगं राहू दे ना, आता तिला त्रास होतोय ना, बघूया पुढचं आपण काय करायचं ते, असं तो आजीला सांगत असतो. तेव्हा आजी म्हणते की बरं ठीक आहे, मला तुझं म्हणणं पटतंय, पण हे लवकरात लवकर काय आहे ना ते आटपून टाक. हे जास्त वेळ चालता कामा नाही, असं आयाजी अक्षयला बोलत असते. रमा मात्र शांत झोपी गेलेली असते. तिच्या लक्षातही नसतं की हे सगळं काय होत आहे. कारण रमा ही मनापासून अक्षयवर प्रेम करते आणि तिला त्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. इकडे अक्षय बाहेर येतो आणि इकडे रमा मात्र विचार करत असते. आज कितीतरी दिवसानंतर मी माझ्या हक्काच्या रूममध्ये आहे या गोष्टीची जाणीव रमाला होत असते. आणि इकडे रमा विचार करू लागलेली असते की हे सगळं काय होत आहे, मी खरंच जे करते ते योग्य आहे का? आणि तिला अक्षयबरोबर घालवलेले क्षण आठवू लागलेले असतात आणि तिला खूपच छान वाटत असतं. ती खूप खुश असते, तिला बरं वाटत असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की आज मी माझ्या हक्काच्या रूममध्ये आहे. या घरामध्ये मला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की माझं काही नाही आहे, पण आत्ता हे माझी जागा घ्यायला लागलेले आहेत, माझी बाजू घ्यायला लागलेले आहेत, माझ्याशी तेवढे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. या गोष्टीतच मला सगळं मिळालेलं आहे. हे सगळं रमा बोलत असते. आणि त्याचवेळी सीमा तिथे येते आणि सीमा म्हणते की रमा झाली का झोप? तेव्हा रमा म्हणते हो, कितीतरी दिवसानंतर आज मला शांत झोप लागलेली आहे. हे सगळं जेव्हा ती सांगत असते तेव्हा मात्र रमा तिथे असते आणि तिला थोडंसं वाईट पण वाटत असतं. तेव्हा रमा म्हणते पण ठीक आहे, आत्ता मी ठरवलेलं आहे, यांचं जे म्हणणं आहे ते ऐकायचं आहे आणि यांच्यासाठीच हे सगळं करायचं आहे. आणि तेव्हा रमा मग आठवत असतं तिला अक्षयने तिच्यासाठी घालवलेला वेळ, तिला सांगितलेलं, तिला समजून घेतलेलं, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि त्याचबरोबर रमा सीमाला म्हणत असते की आई मला ना आता यांचं कळतच नाही आहे. कधी कधी हे माझ्याशी खूप चांगलं वागतात आणि कधी कधी यांना काहीच आठवत नाही आहे. नक्की मी कोणतं खरं समजू आणि कोणतं खोटं हेच मला कळत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सीमा म्हणते अगं तो तुझी बाजू घेतोय हे तर लक्षात येतं आहे ना तुझ्या आता.
मग कशाला काळजी करते, सगळं व्यवस्थित होणार आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ दिला की सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितच होत असतात, एवढं लक्षात ठेव, असं सांगितलं जातं. तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमा म्हणते, पण त्या गोष्टीसाठी किती वेळ जातोय हे पण महत्त्वाचं आहे ना, असं म्हणत रमा बोलत असते. तेव्हा सीमा म्हणते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको, असं म्हणत सीमा रमाला समजवत असते. इकडे रमा म्हणत असते, पण आई मला कळतच नाही आहे, अजून किती दिवस मी सहन करायचं आहे हे सगळं, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा रमाला म्हणते की शांत हो, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहेत, फक्त त्या गोष्टींसाठी काही वेळ लागणार आहे, तेवढा वेळ दे. आणि अक्षय आत्ता तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ना, आता तुलाही तुझ्या हक्कांसाठी लढावं लागणार आहे आणि ते तू करशील याची मला खात्री आहे, असं सीमा तिला समजवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा स्वतःच्या हाताने रमाला सूप प्यायला देत असते, तिला भरवत असते, तिला सांगत असते की काळजी करू नकोस. इकडे अक्षय बाप्पाच्या समोर आलेला असतो आणि बाप्पाला तो म्हणत असतो की हे सगळं नाटक मी फक्त आणि फक्त रमासाठी करतोय, काही झालं तरी मला तिला कणखर बनवायचं आहे, तिनं स्वतःहून ओरडून सांगितलं पाहिजे की हे सगळं जे काय आहे ना ते काही झालं तरी माझं आहे, या घरात माझं स्थान आहे, मला हे सगळं मिळालं पाहिजे, माझा या घरावरती हक्क आहे, माझा अधिकार आहे, या गोष्टी तिने घरात सगळ्यांना ठणकावून सांगितल्या पाहिजेत, असं मला वाटतंय, असं अक्षय म्हणत असतो. आणि या सगळ्यामध्ये मी आणखी एक गोष्ट केलेली आहे, ते रमाच्या घरच्यांनाही या सगळ्या माझ्या नाटकामध्ये घेतलेलं आहे, मला त्या टोकापर्यंत नेऊन पोचवायचं आहे की रमाने सगळ्या जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की नाही, अक्षय मुकादम माझा नवरा आहे आणि मी दुसरं लग्न करणार नाही, इथंपर्यंत नेऊन मला ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत, असं अक्षय म्हणत असतो. आणि तो म्हणत असतो की मी तिच्या घरच्यांनाही याच्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे, त्यांनीही मला साथ दिलेली आहे, आणि जेव्हा रमा स्वतःच्या हक्कासाठी लढेल, स्वतःच्या हक्कासाठी भांडेल, तेव्हा मात्र मी सगळ्यांना सांगेल की हो मला सगळं आठवतंय आणि रमा माझी आहे, हे सगळ्यांना मी तेव्हा सांगणार आहे, असं अक्षय बोलत असतो. आणि त्याला आठवतं तो इकडे रमाच्या घरी गेलेला असतो, सगळेजण तिथं असतात, म्हणजे मंगल मावशी, त्याचबरोबर पंकज काका, रमाची आई कावेरी, सर्वजण म्हणतात या जावई बापू या, आणि अक्षयला धक्का बसतो असं अक्षय दाखवतो आणि त्या तिघांकडे पाहत म्हणतो की काय, तेव्हा ते सगळेजण म्हणतात की या अक्षय साहेब या, आणि पंकज काका बसायला सांगतो, तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी तुमचा जावईच आहे. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण म्हणतात काय, तेव्हा अक्षय म्हणतो हो मला सगळं आठवतंय. तेव्हा कावेरी मंगल म्हणू लागते की मग हे, तेव्हा अक्षय म्हणतो हे सगळं मला त्या रेवाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणायचं आहे, मी आत्ता रेवाचं नाव सांगितलं, तिच्या विरोधात पुरावे दिले, सगळ्या गोष्टी केल्या, पण काहीच उपयोग होणार नाही, ती पुन्हा येईल आणि पुन्हा आमच्या संसारात आमच्या घरात येऊन आमच्या आयुष्याचं वाटोळं करेल, कारण तिने मला जिवंत मारण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यामुळं काही करून मला आणखी पुरावे गोळा करायचे आहेत, आणि ते पुरावे जेव्हा स्ट्रॉंग असतील तेव्हा मला तिला कायमचं जेलमध्ये सडवायचं आहे, त्यासाठी हे सगळं करायचं आहे, हे सगळं अक्षय सांगत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना तो सांगतो की तुम्हीही आता या नाटकामध्ये सामील व्हायचं आहे, वेळच्या वेळी रमाच्यासोबत काय बोलायचं, कसं वागायचं हे मी तुम्हाला सांगेन, असं तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा कावेरी, पंकज काका आणि मंगल हे सगळेजण खुश झालेले असतात आणि अक्षयची साथ देण्यासाठी तयार झालेले असतात. आणि हे सगळेजण म्हणत असतात की काही झालं तरी जावई बापू आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यामुळं काहीच काळजी करू नका, असं सांगत असतात. आणि अक्षयला म्हणत असतात की आम्ही आहोत तुमच्यासोबत, आणि रमेला सगळं आठवलं पाहिजे आणि तिला तो हक्क मिळाला पाहिजे, आणि रेवानेच मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही गोष्ट जेव्हा अक्षय सांगतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षय रमाला घरच्या पूजेचा मान देत आहे आणि तो जान्हवी वहिनीला सांगतो, जान्हवी वहिनी व्हिडिओ काढायचा आपल्याला सोशल मीडियावर टाकायचा आहे, कारण मुकादमांच्या घरी कामवाल्या मावशीला पण पूजेचा मान दिला जातो, हे सगळीकडे फेमस झालं पाहिजे. आणि त्याचवेळी सनीची तिथे एंट्री होत आहे आणि शशिकांत सगळ्यांना सांगत आहे की रमाचा होणारा नवरा सनी आलेला आहे, मी तिच्यासाठी सनीला सिलेक्ट केलेला आहे, सनी हा गुंड मवाली असा मुलगा आहे आणि रमासाठी मुद्दामहून शशिकांतने त्याला निवडलेला आहे. आणि अक्षय आणि रमा, सीमा सर्वजण सनीला पाहतात तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.